morning, children. Today we are going to discuss about a new chapter. This is the continuation of second chapter, systematics of living organism. In previous lecture, we have already discussed about uh, some important points. This is the systematics taxonomy, then types of taxonomy, then three-domain system, which is given or proposed by the Carl Woese. Okay, so after that we move towards the next point. This is the methods of taxonomy. To classify the organisms, we all know that when we see around us, we find varieties of the organisms. It is for the detailed study of that particular organism, it is very important to classify the organism in a particular group. Okay, so for that purpose we use, or the scientist, or in biology we use the different methods of the taxonomy to classify the organism in a particular group. Okay, so we start with first method of the taxonomy. This is the chemotaxonomy. The name itself suggests that in this method the chemical compounds which is found in that particular organism, this is the base of this classification, or this is the base of this taxonomy. So let's see at the page number 7, chemotaxonomy. It is the method of biological classification. It is the method of biological classification based on the similarities and differences in structure of certain compounds present among the organism being classified. म्हणजे काय, तर ही एक बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची पद्धत आहे, मेथड आहे की ज्याच्यामध्ये सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द ऑर्गॅनिझम, ज्या ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामध्ये काही सिमिलरिटीज आहेत, काही डिफरन्सेस आहेत, याच्या आधारावर त्याचा एक बेस आहे जो केमिकल कंपाऊंड्स विच इज प्रेझेंट इनसाइड द ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझममध्ये कोणते केमिकल कंपाऊंड्स आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून काय केलं जातं, जे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन केलं जातं, म्हणजेच ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण केलं जातं. It is the classification based on the chemical constituents. It is the based on, कशावर बेस आहे बघा, based on chemical constituents. Chemical constituents. Chemical constituents of organisms. Chemical constituents, constituents of organisms. Chemical constituents of organisms. आता बघा याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं बायोलॉजिकल क्लासिफिकेशनसाठी वापरतो आपण, याच्यामध्ये सिमिलरिटी आणि डिफरन्सेस ऑर्गॅनिझम्समध्ये कोणते आहेत आणि बेस त्याचं काय आहे, केमिकल कुठले केमिकल कंपाऊंड्स किंवा कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड द थ्री डोमेन सिस्टीम. दिस इज द आर्चिया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया, आणि त्याच्यामध्ये त्याचं केमिकल कंपोजिशन वेगळं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर त्याचं सुंदर असं एक उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आर्चिया सेल वॉल इज विदाउट पेप्टिडोग्लायकेन. जर आर्चिया हा जो एक डोमेन आहे तो जर बघितला तर विदाउट पेप्टिडोग्लायकेन तयार झालेला आहे. सेल वॉल जो आहे विदाउट पेप्टिडोग्लायकेन आहे. दॅट ऑफ प्रोकॅरिया इज विथ पेप्टिडोग्लायकेन. आणि प्रोकॅरिया ज्या आहे त्याची सेल वॉल जी आहे त्याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकेन तयार झालेले आहे. अमंग युकॅरिया, आता युकॅरिया फंजाय हॅव कायटिनस सेल वॉल, आणि युकॅरिया आणि फंजायमध्ये काय आहे, कायटिनस सेल वॉल आहे. व्हाईल प्लांट्स हॅव सेल्युलोज, आणि प्लांट्सचे जे सेल वॉल आहे तुम्हाला माहिती आहे की प्लांट्सचे एक युनिक कॅरेक्टरिस्टिक प्रेझेन्स ऑफ सेल वॉल आउटर द प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर ते सेल वॉल जे आहे ते सेल्युलोजने तयार. म्हणजेच काय, तर इन दॅट केस फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम वी यूज द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द ऑर्गॅनिझम. त्याचे केमिकल कंपाऊंड्स कुठले आहेत किंवा केमिकल कॉन्स्टिट्युएंट कुठले आहेत हे आपण याच्यामध्ये बेस म्हणून वापरलेलं आहे. दिस इज ऑल ओव्हर अबाउट द chemotaxonomy.
किमोटॅक्झॉनॉमी म्हटले की तुमच्या लक्षात आलं पाहिजे केमिकल कॉन्स्टिट्यूएंटच्या बेसवर जे क्लासिफिकेशन केलेलं ऑर्गॅनिझमचं की ज्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसचा सुद्धा विचार केलेला आहे, त्याला आपण काय म्हणायचं आहे, किमोटॅक्झॉनॉमी. Then we move towards the next point. This is the numerical taxonomy. Also, it itself explain itself. हे स्वतःच त्याच्या शब्दाचं उत्तर देऊ शकतं. The system is based on quantification of characters and develops an algorithm for classification. आता अल्गोरिथम ऑफ क्लासिफिकेशन कॅरेक्टरिस्टिकच्या क्वांटिफिकेशनवर काय केलेलं आहे आपण, हे बेस्ड आहे. The basic aim of this taxonomy was create taxonomy using numerical algorithm. याच्यामध्ये काय वापरलेलं आहे बघा, in that case numerical algorithm. न्यूमरिकल अल्गोरिथम इथं याचा बेस आहे आणि लाईक क्लस्टर्स अनालिसिस रादर दॅन द युजिंग सब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन ऑफ देअर प्रॉपर्टीज. दिस सिस्टीम वॉज फर्स्ट प्रपोर्ड बाय, आता ही जी सिस्टीम आहे न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी जी आहे ते पहिल्यांदा कुणी शोधलेली आहे बघा, त्याचं नाव आहे फर्स्ट प्रपोर्ड बाय द सोकेल अँड काय बघा नाव त्याचं, सोकेल अँड स्मिथ इन 1963. काय नाव आहे बघा त्याचं, स्मिथ इन 1963 मध्ये प्रपोज केलेला आहे त्यानं. देन वन मूव टुवर्ड्स द नेक्स्ट मेथड, दिस इज द क्लॅडोग्राम. ओके, सो क्लॅडोग्राम काय असतं त्याच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती घ्यायची आहे. तर जनरली आपण हे सगळं कशासाठी वापरतो, व्हाय वी आर युजिंग सच मेथड्स टू क्लासिफाय द ऑर्गॅनिझम इन अ पर्टिक्युलर अप्रोप्रिएट ग्रुप. एक वेगळ्या अशा ग्रुपमध्ये ऑर्गॅनिझमला आपण काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे आणि क्लासिफिकेशन करायचं, त्याच्यासाठीच हे आपण वापरत आहे. इट इज द टिपिकल ब्रँचिंग पॅटर्न. जसं की आपण बघितलं की बाबा हे एक बेस आहे आणि ह्या बेसमध्ये आर्चिया आहे, परत बॅक्टेरिया आहे आणि प्रोकॅरिया आहे किंवा प्रोकॅरिया युकॅरिया आहे, सॉरी युकॅरिटिक सेल्स होतात, या दोन्हीमध्ये प्रोकॅरिटिक सेल्स असतात. हा जो ब्रँचिंग पॅटर्न, इट इज द टिपिकल ब्रँचिंग पॅटर्न ॲज शोन ऑन प्रिव्हियस. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, अ डायग्राम ऑफ 3 डोमेन लाईफ इज अ क्लॅडोग्राम. आणि जी 3 डोमेन सिस्टीम जी कार्ल सूसनं सांगितलेली आहे ती एक ह्या क्लॅडोग्रामचं एक्झाम्पल आहे, कारण त्याच्यामध्ये ब्रँचिंग पॅटर्न दिलेला आहे. इट रिप्रेझेंट्स हायपोथेटिकल रिलेशनशिप डिनोटिंग अ कॉम्पॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कॉमन अँसेस्टर. आणि त्याच्या माध्यमातून कॉमन अँसेस्टर कोणते आहेत आणि त्याचं ब्रँचिंग पॅटर्न करून त्या ऑर्गॅनिझम मधलं रिलेशनशिप काय आहे हे या मेथडमध्ये व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. आणि याचा फायदा आपल्याला क्लासिफिकेशनसाठी अतिशय महत्त्वाचा होतो. देन वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉईंट. दिस इज द फायलोजेनी. फायलोजेनी म्हणजे काय, इव्होल्युशनरी रिलेशनशिप. महत्वाचा बेस इथं काय तर इव्होल्युशनरी, उत्क्रांतीच्या दरम्यान जे काय संबंध आहेत त्याच्यामधलं रिलेशनशिप आहे त्याच्या आधारावर हे फायलोजेनी देतो. आणि हा वर्ड आपल्याला वारंवार नेक्स्ट पिरियडमध्ये किंवा नेक्स्ट क्लासमध्ये सुद्धा आपल्याला याचा उपयोग आहे. इट इज इव्होल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. इट इज अन इम्पॉर्टंट टूल इन द क्लासिफिकेशन. आणि हे जे फायलोजेन आहे हे क्लासिफिकेशन मध्ये एक इम्पॉर्टंट साधन म्हणून आपण याला वापरतो. इट टेक्स अन अकाउंट नॉट मियरली द मॉर्फोलॉजिकल स्टेटस बट ऑल्सो द रिलेशनशिप ऑफ वन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ अदर ग्रुप ऑफ लाईफ. द सिस्टीम हेल्प्स टू अंडरस्टँड द इव्होल्युशन. आणि ही सिस्टीम आपल्याला इव्होल्युशन कसं झालं, उत्क्रांती कसं झालं हे सांगण्यासाठी आपल्याला मदत करते. अँड ऑल्सो फोकसेस ऑन द सिमिलॅरिटीज ऑफ अँड मेटाबॉलिक फंक्शनिंग. आणि त्याच्यामध्ये मेटाबॉलिक फंक्शनिंग कसं होतं याचे सिमिलॅरिटीज काय आहेत हे याच्यामध्ये सांगण्यात. आणि याचं सुंदर असं उदाहरण जर आपण बघितलं तर कार्ल सूसनं आपल्याला 3 डोमेन सिस्टीम दिलेली आहे आणि जो R.H. विडाकर आहे या शास्त्रज्ञांना 5 किंगडम सिस्टीम दिलेली आहे. आणि हे याच्यामध्ये इव्होल्युशनरी रिलेशनशिपचा ऑर्गॅनिझमना क्लासिफाय करण्यासाठी वापरलेला आहे. आणि हे दोन्हीही इफेक्टिव्ह एक्झाम्पल्स म्हणून आपण कोणतं तर फर्स्ट इज द कार्ल सूस गिवन द
three domain system, and R.H. Whitaker given the five kingdom system. Both are the examples which shows the phylogeny. Then third and very important method, this is the DNA barcoding. You must know DNA. DNA is the type of nucleic acid. DNA म्हणजे काय, तर DNA deoxyribonucleic acid. सो ईच अँड एव्हरी सेल मध्ये प्रेझेंट असतो. तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये प्रत्येक सेलमध्ये असतो, कारण हे जेनेटिक मटेरियल याच्यावर आपण 12th क्लासमध्ये इन डिटेल अभ्यासणार आहोत. ओके, तर काय याच्यामध्ये दिलं आहे, तर डीएनए बारकोडिंग इज अ न्यू मेथड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसीज. म्हणजे एखादी नवीन स्पेसीज आपल्याला जर क्लासिफाय करायची असेल किंवा ग्रुपड करायची असेल तर ही एक नवीन मेथड आहे की ज्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसीज बेस्ड ऑन डीएनए सिक्वेन्स. आणि याच्यामध्ये कसं केलं जातं, तर डीएनए सिक्वेन्सचा वापर करून ऑर्गॅनिझमचा आयडेंटिफिकेशन केलं जातं फ्रॉम देअर टायनी टिश्यू सॅम्पल ऑफ द ऑर्गॅनिझम अंडर स्टडी. आणि त्याच्या एका छोट्याशा टायनी टिश्यू, अतिशय स्मॉल टिश्यू पासूनही आपण याचा डीएनए बारकोडिंग करून ते एक पर्टिक्युलर स्पेसीजचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. आणि ही मेथड सुद्धा आपल्या क्लासिफिकेशनसाठी अतिशय महत्त्वाची आहे. It helps to study newly identified species as well as understanding ecological and evolutionary relationship between the living. म्हणजे याच्यामध्ये फक्त आणि फक्त आयडेंटिफिकेशनसाठी उपयोग आहे का, तर नाही. मग त्याच्यामधलं जे रिलेशनशिप आहे, कशाच्या इव्होल्युशनरी रिलेशनशिप आणि इकॉलॉजिकल रिलेशनशिप आहे, हेही पाहण्यासाठी आपण वापरतो. आणि या डीएनए बारकोडिंग जी प्रोसेस आहे, डीएनए बारकोडिंगची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट स्टेप्स असतात. मग त्या प्रोसेसेस इन डीएनए बारकोडिंग, प्रोसेसेस इन डीएनए बारकोडिंग. बघा कुठला आहे, तर फर्स्ट आपल्याला काय पाहिजे, जे काय डीएनए सिक्वेन्स आहे त्याच्या आधारावरच आपण करणार. म्हणजे आपल्याला डीएनएचं सॅम्पल पाहिजे. तर फर्स्ट प्रोसेस कुठली आहे बघा याच्यामध्ये, फर्स्ट इज द कलेक्टिंग डीएनए बारकोड डाटा ऑफ नोन स्पेसीज. जे आपल्याला माहिती आहे त्या स्पेसीजचा डीएनएचं सॅम्पल जे आहे, ते बारकोड जे आहे, सिक्वेन्स आहे, त्याचं कलेक्शन करणं. अँड सेकंड वन इज द मॅचिंग ऑफ बारकोड सिक्वेन्स ऑफ अ अननोन सॅम्पल. म्हणजे ज्याचं आयडेंटिफिकेशन आपल्याला करायचं आहे त्या सॅम्पलचं आपल्याला काय करायचं, त्याचं डीएनएचं बारकोडिंग करण्यासाठी आपल्याला त्या अननोन स्पेसीजचं काय करायचं, सॅम्पल घ्यायचं आणि त्या नोन स्पेसीजच्या डीएनएच्या सिक्वेन्स बरोबर मॅच करायचं. आणि मग आपल्याला याचं काय करायचं आहे, आयडेंटिफिकेशन आपण एखाद्या नवीन स्पेसीजचं करू शकतो. इथं लक्ष द्या, मी सांगतोय ते मॅचिंग ऑफ बारकोड सिक्वेन्स ऑफ द अननोन सॅम्पल अगेन्स्ट द बारकोड लायब्ररी ऑफ फॉर आयडेंटिफिकेशन. द डीएनए बारकोडिंग हॅज मेनी ऍप्लिकेशन्स. याच्यामध्ये अनेक ऍप्लिकेशन्स आहेत. मग ते कुठलं आहे, तर याचे ऍप्लिकेशन्स बघा कुठले आहेत. त्याच्यामध्ये डीएनए बारकोडिंगचे ऍप्लिकेशन्स म्हणजे त्याचा वापर काय, ऍप्लिकेशन्स, मेनी ऍप्लिकेशन्स आर देअर इन विच फर्स्ट ऍप्लिकेशन इज द प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज. पहिले कुठला, प्रोटेक्शन ऑफ स्पेसीज, एंडेंजर्ड स्पेसीज. सेकंड वन काय आहे बघा, एंडेंजर्ड स्पेसीज आहे. प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. त्याच्यानंतर बघा काय आहे, प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. त्याच्यानंतर पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर, पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये वापरतात. आता पेस्ट म्हणजे काय, तर इन्सेक्ट विथ डॅमेज द क्रॉप, क्रॉपला डॅमेज करणारा जो इन्सेक्ट आहे त्याला आपण पेस्ट म्हणतो. त्या पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा डीएनए बारकोडिंग हा जी मेथड आहे ही आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द डिसीज कॉझिंग विक्टर्स आणि मेनी मोर ॲप्लिकेशन्स आर ऑल्सो in the DNA barcoding. Okay, so I hope you are understanding well the methods of taxonomy in which we have already discussed the chemotaxonomy, numerical taxonomy, cladogram, phylogeny, and last one is the DNA barcoding. Okay, thank you for watching my videos. Thank you very much.